Standard 8 Maths, the chapter Area. In the previous video, we learned about the various formulae of the area parallelogram, and the area of rhombus. In this video, we are take some example of the rhombus and the new formula of area of trapezium. आपण रोम्बस या सूत्राचा मागच्या व्हिडिओत अभ्यास केला. त्यातले वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आपण बघूया की ज्यावेळेस आपल्याला ते उदाहरण वेगळ्या पद्धतीने दिले जातात तर आपलं कन्फ्युजन होत असतं. इथून सोडून दाखवलेलं एक उदाहरण आहे, त्यावर चर्चा करूया. द एरिया ऑफ द रोम्बस इज अ 96 स्क्वेअर सेंटीमीटर. वन ऑफ द डायगोनल इज अ 12. फाइंड द लेंथ ऑफ इट्स साइड. एक एरिया दिलेला आहे रोम्बसचा. आपण त्याच्यात एरिया शोधण्याचं आपण उदाहरण पाहिलेलं होतं. आता हे पुढचं बघूया की 96 त्याचं स्क्वेअर सेंटीमीटर एरिया दिलेला आहे. त्याचा एक डायगोनल हा 12 सेंटीमीटरचा दिला आहे आणि दुसरा आपल्याला शोधायला सांगितलेला आहे. आपण समस्या काय ती समजून घ्यायची. लेट ABCD इज द रोम्बस डायगोनल, BD इज अ 12. आता हा BD जो आहे याला 12 मानलेला आहे. एरिया 96 आहे, हे लिहून घ्यायचं. सो फर्स्ट फाइंड द लेंथ ऑफ द डायगोनल AC. आता ACचं आपल्याला माप शोधायचं आहे. एरिया सूत्र वापरायचं. एरिया ऑफ द रोम्बस 1/2 इंटू द प्रॉडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द डायगोनल. आपल्याला हे सूत्र वापरून आपण काय करायचं की त्याच्यामध्ये किमती भरायच्या. एरिया ऑफ रोम्बस 96 भरलं, 1/2 प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. AC माहीत नाही म्हणून AC लिहिलं आपण 12. मग आता आपल्याला त्याचा डिवाईड केलं, 2 आणि 12ला भागलं 6 गुणिले LC. AC हा 16 मिळालेला आहे आपल्याला. आता लांबी मिळाली 16 आणि एकाची 12. त्यावरून आता आपल्याला त्यांनी काय शोधायला सांगितलेलं आहे. फाइंड द लेंथ ऑफ इट्स साईड. त्या बाजूला शोधण्यासाठी आपल्याला आता, कारण आपल्याला डायगोनल शोधायचा होता आधी AC, त्यानंतर आपल्याला ती बाजू शोधण्यासाठी एक कृती करावी लागेल. ती म्हणजे आपल्याला आता ह्या गोष्टींवरून आपल्याला ही साईड मिळवायची आहे. एक कारण समभुज आहे. तर आता आपल्याला इथे काटकोन त्रिकोण मिळतोय. ADE किंवा AED हा मिळतोय. मग कारण का? बिकॉज इट इज अ इंटरसेक्शन ऑफ द डायगोनल ऑफ द रोम्बस. डायगोनल आर द परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर. ही प्रॉपर्टी आहेच, परपेंडिक्युलर असतात रोम्बसचे. तर तो भाग विचारात घेऊन इथे आपल्याला ट्रायंगल ADE, त्यातला E हा 90 आहे, म्हणून राईट अँगल असल्यामुळे आपल्याला आधी त्याच्या बाजू शोधायच्या आहेत. आता ह्या बाजू ज्या आहेत आपल्याला सहज मिळणार की DBच्या, ही D जर माप पाहिजे असेल तर DBच्या निम्मे आहे. तर ती 12 आहे, तर याचं किती येणार 6. आणि ही किती झाली आता 16 मिळाली, ते 16च्या निम्मे. ACला 2ने डिवाईड केलं तर आपल्याला A मिळतं. तर तीच कृती आपल्याला इथे केलेली आहे. लेंथ ऑफ DBला हाफ केलेला आहे, 1/2 इंटू, आणि 12च्या निम्मे 6. D मिळालेलं आपल्याला 6. AC मिळालेलं आहे आपल्याला, त्याला डिवाईड केलं आणि आपल्याला 8 मिळालेलं आहे. 6 आणि 8 हे आपल्याला मिळालेलं आहे. यात बघा हा काटकोन त्रिकोण आहे, याला 6 मिळाले, याला 8 मिळालेलं आहे. आता आपल्याला ही बाजू शोधता येते कोणत्या सूत्रानुसार सांगा. तर तुम्हाला पायथागोरसचं सूत्र वापरून हे काढता येतं. म्हणजे या बाजूचा वर्ग, लेंथ ऑफ ADचा स्क्वेअर इक्वल टू लेंथ ऑफ AEचा स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ Dचा स्क्वेअर. 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग, 100 आपल्याला मिळालेला आहे ADचा स्क्वेअर. आपल्याला लेंथ ऑफ AD जर काढायचा असेल तर याला स्क्वेअर रूटमध्ये टाकायला लागेल आणि मग आपल्याला याचं उत्तर येतं 10 सेंटीमीटर. तर त्याची बाजू जी आहे ती 10 सेंटीमीटर आहे, हे आपल्याला शोधता येतं. पुस्तकात आपल्याला असं थोडंसं वाटत असतं की बाबा हे कोणतं कसं येतं. तर AD आणि ही तीच क्रिया आहे, फक्त AD जो आपल्याला मिळाला आहे तो 10 सेंटीमीटर. म्हणजे ह्या AD वरून आता सगळ्या बाजू ज्या आहेत त्या मिळू शकतात. 10 10 10 10. प्रॅक्टिस सेटमधलं चौथं गणित याच प्रकारचं आहे. यावरून आपण त्याची पेरिमीटर काढायची. पेरिमीटरचा अर्थ काय होतो की सर्व बाजूंची बेरीज. आता जर 10 मिळाली असेल तर ह्या 4 बाजूंची किती झाली, 10 गुणिले 4,
तर ती 40 झाली. पेरिमीटर ह्याचं सहज आपल्याला शोधता येतं. कृती हीच आहे, सेम आहे, फक्त आपल्याला एक डायगोनल दिला असेल, दुसरा डायगोनल शोधायचा. तो शोधून आपल्याला पायथागोरसचा थेरम एका त्रिकोणासाठी वापरायचा. या गणितात करू शकतो. आता ह्या गणिताबाबतीत काय होतं ते बघूया. तिसरं गणितमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, इफ पेरिमीटर ऑफ द रोम्बस इज 100 सेंटीमीटर अँड द लेंथ ऑफ द डायगोनल इज 48 सेंटीमीटर, व्हॉट इज द एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल. त्या उदाहरणासाठी आपण अशी कच्ची आकृती काढू शकतो. एक रोम्बस काढला आणि त्यावरून आपल्याला आता ए सी जो आहे तो 48 सेंटीमीटर दिलेला आहे आणि त्याची पेरिमीटर आपल्याला दिलेली असणार 100 सेंटीमीटर. त्या 100 सेंटीमीटरचं आता काय करू शकतो आपण, पेरिमीटरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पेरिमीटर ऑफ द रोम्बस इज 4 इंटू साईड. पेरिमीटर किती आहे, 100. 4 इंटू द साईड. आपण एक साईड शोधूया. या 100ला 4ने आपण डिवाईड केलं, आपल्याला साईड मिळालेली आहे 25, कारण 25 चोक 100. ही साईड मिळाली. ही साईड आता चौकोनाची एक बाजू आहे, म्हणजे याची आपण 25 सेंटीमीटर आपल्याला मिळालेली आहे. 25 25 25 25 4 यांची जी बेरीज आहे. म्हणजे बघा, एखाद्या सूत्राचा वापर करून आपण अशा अनेक गोष्टी एकमेकांमध्ये शोधता येऊ शकतात. या गणितात आपल्याला एकच हा दिलेला आहे डायगोनल, दुसरा शोधायचा आहे. दुसरं टार्गेट काय आपलं, तर दुसरा शोधण्यासाठी आपल्याला ही साईड शोधावी लागली. कारण आता मग इथे पायथागोरसचा तोच मागच्यासारखा आपण प्रकार वापरून शोधू शकतो. ही साईड आहे आपल्याकडे, ए सीच्या निम्मे आहे. मग ही बाजू आपल्याला शोधायची. ही जर मिळाली तर हिच्या दुप्पट शोधून आपण बी डी किती आहे तर शोधू शकतो. ए एमच्या निम्मे केलं तर आपल्याला ए सी मिळणार. ए एम जर शोधायचा असेल आपल्याला तर ए सीला 1/2ने भागतो आपण. 48 आपल्याला दिलेलं आहे. यावरून आपल्याला मिळालेलं आहे 24 सेंटीमीटर लेंथ ऑफ ए एम. या ए सीला भागल्यानंतर आपल्याला इथे 24 ए एम मिळालेला आहे, म्हणजे त्याचा 24 दून 48 आपण म्हणतो. आता डायगोनल आपल्याला शोधण्यासाठी द डायगोनल ऑफ द रोम्बस आर द परपेंडिक्युलर टू इच अदर. आता हे कसे असतात, परपेंडिक्युलर, म्हणून हा अँगल आपल्याला ए एम बी, अँगल ए एम बी, मेजरमेंट ऑफ द अँगल ए एम बी इक्वल टू 90 डिग्री. तो 90 डिग्री असल्यामुळे हे बघा, ह्या आकृतीला इथेच दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्या आकृतीवरून काहींना समजत नसेल तर ए हा बी आणि हा एम, हा 90 आहे, हा 25 मिळालेला आहे. याला आत्ताच आपण शोधलं 24. तर हे घटक आपल्याला मिळाल्यानंतर आता आपल्याला हे शोधायचं आहे. हे आपण आता पायथागोरसचा यूज करून आपण करू शकतो, बिकॉज इट इज राईट अँगल. इन राईट अँगल ट्रायंगल by using Pythagoras theorem, length of AB square equal to length of M square plus length of BM square. 25चा वर्ग 24चा वर्ग लेंथ ऑफ BM स्क्वेअर. लेंथ ऑफ बी एमचा स्क्वेअर म्हणजे 25चा वर्ग वजा 24चा वर्ग स्क्वेअर, 6 to 5 आणि याचा 576 आहे. आपल्याला मिळतो 49. 49 हा बी एमचा स्क्वेअर आहे. म्हणजे याला लेंथ ऑफ बी एम इक्वल टू, काही जण हे ना एवढं सोडून देतील तर त्याचे मार्क तुमचे कमी होऊ शकतात. बी एम स्क्वेअर आहे, हा बी एम शोधायचा आहे आपल्याला. याचं स्क्वेअर रूट करायचं. 49चं किती आहे, 7 सेंटीमीटर आपल्याला मिळालेलं आहे. 7 सेंटीमीटर. आणि आता हे मिळालं बी एमचं, पण आपल्याला काय शोधायचं आहे, पूर्णपणे डायगोनल शोधायचं आहे, म्हणजे त्याचा ट्वाईस करायला लागेल. म्हणून आपण इथे आपण म्हणू शकतो लेंथ ऑफ एम बी इज इक्वल टू 1/2 इंटू द बी डी. एम बी हा 1/2 असतो, पण आता आपल्याला लेंथ ऑफ बी डी जी आहे ती आपल्याला मिळवण्यासाठी, आता बी एमचं माप इथं 7 लेंथ ऑफ बी डी आहे, म्हणजेच
7 गुणिले 2 लेंथ ऑफ बी डी, कारण हा इकडे मल्टिप्लाय झाला, 14 सेंटीमीटर लेंथ ऑफ बी डी. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक गोष्ट फक्त ती समजून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे कृती करायची असते. पहिल्यांदा आपण काय केलं, पेरिमीटर वरून त्याची साईड शोधली, साईड नंतर आपल्याला त्याचा एका बाजूचं आपल्याला निम्मे शोधलं आणि मग नंतर त्याला पायथागोरसचं सूत्र वापरलं, सूत्र वापरून आपण ते लिहिलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक बघूया आपण, एरिया ऑफ ट्रॅपेझियम. एरिया ऑफ ट्रॅपेझियममध्ये आपल्याला बघायचं की आधी समलंब चौकोन कोणाला म्हणतात ते समजून दाखवतो. समलंब चौकोन हा अशाच आकाराचा असतो. आता याच्यातला मी हा डायगोनल काढलेला आहे. जनरली याच्यात या पद्धतीचा एक बाजू लहान, एक बाजू थोडीशी मोठी असणार, पण याचं वैशिष्ट्य आता समजून सांगतो. याचं वैशिष्ट्य असं आहे की या दोन्ही बाजू ज्या असतात ह्या समांतर असतात. तर बघा, ए डी आणि बी सी ह्या पॅरलल असतात. याला हाईट जी असते ती ही हाईट नसते. आपण घराला असं तिरकस मोजू का, तर ती परपेंडिक्युलर असते ऑलवेज इथून. मग यावरूनच याचं सूत्र तयार करण्यात आलेलं आहे. त्याचं सूत्र बघा, एरिया ऑफ ट्रॅपेझियम, कारण आपल्याला इथे एरिया शिकायचा आहे. 1/2 गुणिले सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साईड, म्हणजे काय, याच्या समांतर बाजूंची बेरीज. ह्या नव्हे, ह्या समांतर नाहीत, या कुठे ना कुठे छेदल्या जातील ना पुढे, त्यामुळे याचं पॅरलल आहे. या पॅरलल बाजूंची बेरीज करायची आणि त्याच्या हाईटने गुणायचं, 1/2 करायचं. यांची बेरीज करायची ए डी आणि बी सीची आणि त्याचे निम्मे करायचं आणि त्याला उंचीने गुणायचं. सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साईड इंटू द हाईट. आता हे सूत्र आपल्याला कसं मिळालं ते बघूया. सोपी पद्धत आहे, फक्त त्याच्यात इथं उलगडून तुम्हाला पुस्तकातून सांगितलेलं आहे. तर एक ट्रॅपेझियम आहे, याच्या त्याचा परपेंडिक्युलर काढलेला आहे. ही हाईट आहे बी पी आणि बी क्यू. आकृती तुम्हाला अशीच दिलेली असेल आणि त्यावरून आपल्याला त्याचं जे हे उंचीचा जो भाग आहे, हा उंचीचा भाग हा ट्रॅपेझियममध्ये ड्रॉ द सेगमेंट ए पी टू परपेंडिक्युलर डी सी. ड्रॉ सेगमेंट बी क्यू परपेंडिक्युलर टू द साईड डी सी. परपेंडिक्युलर म्हणजे यांच्यावर. लेंथ ऑफ ए पी आणि बी क्यू हे काय आहेत, एच आहेत, इथे दिलेलंच आहे. आता हाईट ऑफ द ट्रॅपेझियम इज द डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साईड. या समांतरमधलं हे अंतर आहे, म्हणून त्याला हाईट म्हटलं जातं. आफ्टर ड्रॉइंग द परपेंडिक्युलर इन अ ए बी सी डी, इट्स एरिया इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. सोपं करून घेतलं त्यांनी की जर आपण 3 भाग केले, 1, 2 आणि 3, तर आपल्याला 3 तुकडे मिळालेले. या 3 तुकड्यांची बेरीज आपल्याला करायची आहे एरियाची. याचा एरिया काढायचा अधिक याचा एरिया काढायचा अधिक याचा एरिया काढायचा. सोपं आहे. तुम्हाला माहिती असेल की याचा 1/2 इंटू द बेस इंटू हाईट, 1/2 बेस इंटू हाईट, आणि याचा काय येणार, आयताचा लांबी गुणिले रुंदी. तोच प्रकार आपल्याला दिलेला आहे. इथे दिलं आहे ए पी डी, एरिया ऑफ ए पी डी. ट्रॅपेझियमचं एरिया कसा येणार आहे, याचा एरिया काढा अधिक याचा एरिया काढला अधिक याचा एरिया काढला, 1, 2, 3चा एरिया काढायचा. मग आपण यांची तिथे दिलेली आहे त्यांनी, लेंथ ऑफ डी पी इंटू द एच प्लस लेंथ ऑफ पी क्यू इंटू द एच प्लस 1/2 इंटू क्यू सी इंटू द एच. पाया उंची, लांबी रुंदी, ती एच झाली. जिथे जिथे हाईट आली तिथे त्यांनी एच शब्द वापरून घेतला. आता हे तिन्ही एच कॉमन काढले, इथे कॉमन काढले. याच्यात उरला 1/2 इंटू डी पी, हा उरला, पी क्यू उरला आणि 1/2 इंटू क्यू सी उरला. मग आता याच्यातला 1/2 आपल्याला कॉमन काढायचा आहे, म्हणून तो बाहेर लिहिताना याला मात्र तुम्हाला 2ने जर गुणलं तर 2/2 म्हणजे इथे 1 राहील. हे दाखवण्यासाठी आपल्याला ट्वाईस पी क्यू केलेला आहे. हा ट्वाईस इथे ठेवल्यानंतरच आपल्याला हा कॉमन काढता येतो, कारण याने कंसाबाहेरच्या गोष्टींनी आतल्यांशी गुणाकार होतो, तेव्हा तिथे ते प्रॉपर सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे. 2/2 1 म्हणजे इथे 1 येतं, म्हणून हा 2 लिहिलेला आहे. काही मुलं कन्फ्यूज होतील, इथे 2 कसा आला. एच काढला, इथला एच काढला, तिघांचा एच जो आहे तो कॉमन काढलेला आहे आणि 1/2. आता डी पी आणि लेंथ ट्वाईस पी क्यू आणि क्यू सी हे काय आहे ते बघूया. डी पी पी क्यू, हा जो डी पी आहे हा पी क्यू आहे आणि क्यू सी आहे.
हे बघा डी पी, पी क्यू आणि क्यू सी. आता ट्वाईस पी क्यूचा अर्थ काय झाला? ट्वाईस पी क्यू म्हणजे ए बी आणि ही पण ए बी आणि पी क्यू. तर आता याच्यापैकी काय करूया आपण की त्याने ट्वाईस केलेलं आहे ना, दुप्पट. मग त्याला त्यांनी काय केलं, दुप्पट न लिहिता त्याला पी क्यू आणि ए बी असं लिहिलेलं आहे. आता डी पी क्यू यांच्या बाबतीत बघूया आपण. तर याच्यातलं 1, 2 आणि 3 जर एकत्र केलं तर आपल्याला काय मिळतं? डी पी, पी क्यू, क्यू सी जर एकत्र केलं तर आपल्याला डी सी मिळते. हे बघा डी पासून सी पर्यंत लक्षात येतं आपल्याला. 1, 2, 3 ह्या तिघांची बेरीज केली तर आपल्याला डी सी मिळतं आणि अधिक ए बी आणि त्याला 1/2. अशा रीतीने आपल्याला 1/2 इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साईड. अर्थातच डी सी म्हणजे काय, तर ही पॅरलल साईड झाली, ही आणि ही, फक्त समोरचीच नाही. तर डी सी ही आणि ए बी यांची बेरीज केली आणि त्याला हाईटने गुणलं आपण. हा एच याला विसरून चालणार नाही. सम ऑफ द लेंथ ऑफ साईड पॅरल साईड इंटू एच. आणि मग आपल्याला सूत्र मिळतं एरिया ऑफ ट्रॅपेझियम 1/2 इंटू द सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरल साईड इंटू द हाईट. पुस्तकात सोडून दाखवल्याप्रमाणे 2 हाईट दिलेल्या आहेत, यांची बेरीज करायची. 6 त्याची हाईट आहे आणि मग ते सूत्रात आपण टाकलं. एरिया ऑफ ट्रॅपेझियम प्रत्येक वेळी सूत्र लिहायचं परीक्षेमध्ये, की आपल्याला सूत्र लिहिलं तर आपल्याला अर्धा गुण मिळत असतो. भलेच आपल्याला काही कृती करताना अडथळे आले तरी ते आपल्याला सूत्रावरून आपल्याला गुण मिळतात. आणि हाईट 7 + 8 जिथे त्यांनी दिलेलं आहे. कधी कधी आकृती दिली नसेल तर तुम्हाला सांगावं लागेल, आकृती काढून आपण त्याच्यात दाखवू शकतो. आणि मग आपल्याला इथे 7 आणि 8 आपल्याला जो 15 हे मिळतात गुणिले 6, तर 2 आणि 6ला भागल्यानंतर आपल्याला 3 मिळतं. 15 × 45 स्क्वेअर सेंटीमीटर. उदाहरण संग्रहातलं हे गणित बघूया आपण. 13 सेंटीमीटर ए बी आहे, 13 सेंटीमीटर डी सी आहे, 9 सेंटीमीटर ए डी आहे, 8 सेंटीमीटर. त्याचा एरिया शोधायचा आहे. आपण ह्याच सूत्राचा वापर करून ती आकृती आपण काढून घेऊ शकतो. ए बीची जी माप दिलं ते ए बी 13 आहे, इथे लिहू शकतात. डी सी जो आहे तो 9 आहे आणि त्याची हाईट जी आहे ए डी ही हाईट आहे. इकडची बाजू दिली नाही म्हणून गोंधळून जायचं नाही. पण आपल्याला अशा काहीतरी आकृतीचा भाग दिलेला असतो. हा ट्रॅपेझियमसारखा वाटत नाही सर, हा असा असेल. तुम्हाला हा सुद्धा बघा, आपल्याला एवढा भाग जरी असेल तरी ही लांबी आहे, पण पॅरलल आहे की नाही, असाच असावा असा आग्रह नाही की हा पण भाग असावा. तर इथे ही हाईट आहे आणि ती बाजू आहे. 4 बाजू असल्यामुळे चौकोन झालाच येतो. त्याच्यात किमती टाकल्या. ए बी आकृती असेल तर आपण ते लिहू शकतो डी सी आणि ए डी यांचा गुणाकार. आपण किंमत त्याच्यात भरलेली आहे. 22 आणि हा 8. 22 × 4 आपल्याला मिळालं 88 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया मिळालेला आहे 88. एरिया ऑफ ए बी सी डी. अशा पद्धतीने आपण ते उदाहरणं जी आहेत ती पाहू शकतो, करू शकतो. अशा पद्धतीने उदाहरणं सोडवा. धन्यवाद.